येणाऱ्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथील जंतर मंतरवर महाबोधी बुद्धविहार बचाव आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज बुद्धविहार बौद्धलेणी येथील बैठकीमार्फत भंते विनाचार्य यांनी सर्व समाज बांधवांना केले। या बैठकीमध्ये सर्व भंते यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि भिकुनी संघाची बैठक आयोजित केली होती। काय निर्णय झाला त्या बैठकीमध्ये? आज ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथील बुद्धलेणी या ठिकाणच्या विहारामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाची भिकुनी संघाची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये असं ठरलं की मागील फेब्रुवारी महिन्यापासून जे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू झालेलं आहे, या मुक्ती आंदोलनाचा गेल्या 8-9 महिन्यापासून संपूर्ण भारतभर या आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी केंद्र शासनावरती दबाव टाकण्यासाठी आणि महाबोधी महाविहाराचा ते बुद्ध विहार आहे हे मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाणार आहे। तर अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी असं ठरलं गेलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तालुका जिल्ह्यातून प्रत्येक भिक्खूंनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। केवळ भिक्खूंनीच नव्हे तर भिक्खूंसोबत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका भिक्खुनी संघाने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा, जेणेकरून केंद्र शासनावर आणि केंद्र शासनाकडून बिहार सरकारवरती दबाव यावा आणि जे बौद्धांचं महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांचं असताना सुद्धा आज बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे, आपणा सर्वांना माहिती आहे। तर हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी हे आंदोलन छेडलं जाणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित राहणार आहे। त्याचं नियोजन करण्यासाठी आज भिक्खू संघाच्या वतीने मीटिंग करण्यात आलेली आहे। त्या मीटिंग मध्ये मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा इथून मी या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे। ओके, मी औरंगाबाद शहरामधून लेणीहून अभिधम्मा आर्यजी बोलत आहे। महाबोधी महामुक्त आंदोलन हे 1 वर्षापासून चालू आहे। आज त्या नेतृत्वात त्या आंदोलनासाठी भदंत महाथेरो विश्वनाथ बंतीजी यांच्या नेतृत्वाखाली ही आज बैठक घेण्यात आली। सर्व भिक्षू संघ व भिक्षू संघ या मीटिंग मध्ये असताना हेच आवाहन करते का ज्यावेळेस 12 फेब्रुवारी 2026 आपल्याला दिल्लीला जायचं आहे, तर प्रत्येक घराघरातून प्रत्येक नगरातून प्रत्येक शहरातून भिक्षू आणि भिक्षुणीच्या संख्येनं सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांना सगळ्यांनी मिळून आपण दिल्लीला गेलं पाहिजे एवढंच आवाहन करते आणि इथंच थांबते। नमो बुद्धाय, जय भीम। महाविहाराचा लढा हा आता सर्व राज्यामध्ये हे पूर्ण शक्तीनिशी चालू झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पोहोचलेलं आहे। या आंदोलनाचा उद्देश पण पोहोचलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि प्रत्येक राज्यातल्या भिक्खूंनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हावं। आमच्या महाराष्ट्रातून आमचे पूज्य भिक्खू हे पयार नंदजी आणि पूज्य भिक्खू हे प्रज्ञाबोधीजी हे या आंदोलनात 12 जानेवारी 2026 हे दिल्लीला पोहोचत आहेत। तरी प्रत्येक उपासकांनी प्रत्येक उपासिकेनी आणि प्रत्येक भिक्खूंनी आपण दिल्लीला 12 जानेवारी 2026 आपण तिथल्या मोठ्या लाखोच्या संख्येनं जमा झालेल्या आंदोलनामध्ये भारत सरकारला हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटवलेलं आहे आणि ते पेटत आलेलं आहे, त्यांनी उग्र रूप धारण केलेलं आहे। आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे दिल्लीला हजर व्हावे आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावे। 12 जानेवारी 2026 प्रत्येक भिक्खूंनी हे दिल्लीला पोहोचावं आणि महाराष्ट्रातून मी सुद्धा येत आहे
आणि आमचे पूज्य भिक्खू भैयानंद लातूर हे सुद्धा आपल्या अनेक उपासकासोबत तिथे पोहोचत आहेत. तरी प्रत्येक उपासकानं, प्रत्येक उपासिकेनं, प्रत्येक भिक्खूनं या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि या आंदोलनाला व्यापक रूप देण्यासाठी लाखोच्या संख्येनं आपल्या कानाकोपऱ्यातून सर्व महिलांनी निघावं, सर्व पुरुषांनी निघावं, साऱ्या भिक्खूंनी निघावं आणि 12 फेब्रुवारी 2026 ला आपल्या दिल्लीला पोहोचावं. सरकारला हे दिसलं पाहिजे की लाखो लोक इथं आलेले आहेत, म्हणून प्रत्येकानं आपला सक्रिय सहभाग ठेवून क्रांतिकारी आंदोलनाला परिपूर्ण पाठबळ द्यावं, मदत करावी, असं तळमळीचं कळकळीचं आव्हान अखिल भारतीय भिक्खू संघाचे एक सदस्य म्हणून, आजीवन सदस्य म्हणून मी आपल्या समोर हे विचार प्रकट करत आहोत. सर्वांनी उपस्थित राहावे. जय जय नमो बुद्धाय. जय